आम्ही आलोय पोलादपूरला आपल्या प्रणोदयाची इथं आपल्या राजजवळ आलो आता आम्ही गोकुळनगर मध्ये बघा राज रुबाबदार चालू एकदम वाड्यातनं सुटल्या बरोबर त्याला बरोबर रस्ता माहिती आहे आता खाली नेतो आम्हाला तिथल्या पाण्यात गेलाय आता त्याच्या आहे देऊळ तमाशा श्रीषा आता घेऊन जाते बघा राजला वाढत श्रीच्या इथं बघ ओढ त्याला ओढ हा बघा राजची छोटी मालकीन जाम नादान घसरलाय पण एकदम फुल आणि लोडलाय पण त्या म्हशी होत्या म्हणून आम्ही लगेच आणला कारण की तिकडे जायला बघत होता सारखा नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलोय पोलादपूरला आपल्या प्रणोदयाची इथं आपल्या राजजवळ आलो आता आम्ही गोकुळनगरमध्ये पोलादपूरच्या. बऱ्याच दिवसांनी राजला सोडणार आहे तर प्रणव दादा आता बोलवला ना आपल्याला आणि बऱ्याच दिवसानंतर राजचा मालक पण आलेला आहे सतीश दादा उर्फ गोलू. आणि तुम्हाला प्रणव दादा पहिला दाखवतो बघा आपला दादा प्रणव दादा थांबल्याबद्दल आमच्या आभारी आहे का आम्ही, कारण की कामाला त्याला जायचं होतं आणि बराच टाइम थांबला आम्ही येईपर्यंत. पाऊस पण होता म्हणून आम्ही आरामात एकदम आलो. आता राजला बघा थोड्याच मिनटं सोडतो. तुम्हाला राजचा पहिला वाडा दाखवतो आणि राज दाखवतो, लगेच सोडण्यात येणार आहे त्याला. बघतो हा बघा, हा हे घर आहे आणि घराच्या बाजूलाच वाडा. हो थांबा तर व्हिडिओ काढतो ना. हा बघा राज, प्रणव दादा, तर सतीश दादा आणि हा राज. नाही सोड, मी काय बाहेर ना व्हिडिओ घेतो क्लिप. बऱ्याच दिवसांनी सुटणार आहे आता, तुम्हाला क्लिप ॲड करतो बघा. बऱ्याच दिवसांनी राज सुटणार आहे वाड्यातून, थोडं मस्ती करतोय तो. बघू तुम्हाला दाखवतो बघा, फुल ॲड करतो बघा क्लिप एकदम. आता सोडतोय प्रणवचा. आला तर रस्ता पार्ट आहे बरोबर. बघा आता ही राजची कंडिशन आहे आपल्या. बरोबर चाललंय रे त्याला. पकड साई. बघा राज रुबाबदार चालू एकदम वाड्यातनं सुटल्या बरोबर त्याला बरोबर रस्ता माहिती आहे आता खाली नेतो आम्हाला. बऱ्याच टायमानंतर सुटलाय तर धावतोय. धावाय बी यायचं तर जातो स्पीडला. पुढं क्लिप ॲड करतो बघा, जरा घसरला ना तो क्लिप ॲड करतो. तर मित्रांनो आम्ही आता राजला सोडले बरोबर, त्याला रस्ता माहिती आहे ते बघा. आम्हाला इकडं बरोबर पाठीपाठ आणलं म्हणजे सोडतात डायरेक्ट, अशी खुल्ला सोडतात त्याला डायरेक्ट. आणि खुल्ला सोडून त्याच्या मेन जागेवर जातोय जिथं तो लोळतो आणि घसरतो काय तिकडंच धूव पण त्याला. आणि क्लिप पण ॲड करतो बघा तुम्हाला. आणि आम्ही पण रीलसाठी शूट करतो. बघतोय बघ असला आता रस्ता आला ना इकडं म्हणून तो असाच आहे. आत खुला. हे बघा हे डोळा आहे ना इथला, पहिल्याच मैदानात खेळलेला. त्यात डोळा जरासा दगाफटका झालेला, तो बरा झाला आता. हे बघा समोर म्हशी आहेत आणि इथं आम्ही इथं पाण्यात आणले जरा
आणि ही कासरा पण सोडण्यात येतोय आता लगेच. कासरा सोडला का तो फुल, कारण की पाया बियात अडकल ना म्हणून. चल तिथल्या पाण्यात गेलाय आता स्टेपला त्याच्या आहे देऊळ तमाशा. ते सोडला आणि बघा कसला मस्ती करतोय राज. त्या पाण्यात फुल लोळलं. घे 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 राजूचं राज. इकडे बघ. उचल उचल राज उचल. मांजाचा वर खुलखुलं करतोय. बऱ्याच दिवसांनी सोडल्याच्या नंतर बघा कसा राग त्याचा बाहेर काढतोय. राग पूर्ण. घे घे राज. नाद नाद खुला. ची बघतलाय ना म्हशी, तर त्या साईडलाच चाललंय म्हशींच्या. इकडे 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 तो बघ तिकडे दादा थांबलाय म्हणून, नाही तर डायरेक्ट त्या मशीनवर गेला असतंय बघा. ताशनी असं म्हशी बघतलाय ना म्हशी, तर मस्ती करतोय. बाहेर घ्यायचं बघतोय त्या पाण्यातून. तो दाखवतो का बघा, त्या म्हशींकडे जायला बघतोय. त्यांना मारल बिरल म्हणून तिकडे जाऊन नाही देत. हा बघा हा भीतोय जाम. आता ग्रुपला येणार आमच्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता राजला इथून मोठ्या पाण्यातून नेतोय. आता धुवाय नेतोय. तर चिकळात घसरलाय पण आणि लोळलाय पण. हे बघा बघू शकता. आता त्याला वर नेतोय धुवायसाठी. धुताना क्लिप ॲड करतो बघा तुम्हाला. जाम नादान घसरलाय पण एकदम फुल आणि लोळलाय पण. त्या म्हशी होत्या म्हणून आम्ही लगेच आणला, कारण की तिकडे जायला बघत होता सारखा. आता राजला आम्ही आणले इथं, ज्याला तिथं धुतात ना त्याच्या मेन जागेवर, त्या जागेवर आणले. आणि बघा धुतोय दादा. प्रणव दादा पण हा इथं धुतोय मस्त. मस्त घसरला वगैरे. आणि आता धुतोय आम्ही, लगेच नेतोय घरी. धुताना बघा क्लिप तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे राजला धुतले. बघू शकता आता येतोय कसला पायरला. आणि त्याला घरी नेतोय आम्ही लगेच, कारण की प्रणोदयाने एकदम चकचकीत धुतले बघा फुल मस्त.
आता त्याला घेतोय घरी मुलाखतीची व्हिडिओ शूट करायला. दादाची, प्रणोदाची, तशी सत्यदाची पण व्हिडिओ करायची आपल्याला एक मुलाखतीची, ती शूट करतो बघा. आणि आता बांधतानाची व्हिडिओ दाखवतो, गावात नेतोय. साईचा आवाज आहे ना, तुम्हाला पुढे क्लिप ऍड करतो बघा. हो बघा, घरी आणल्या बरोबर लगेच तेलाने त्याला हे करतायत मॉलिश. बघा राज घराजवळ कसा थांबतोय, बरोबर तेल लावतोय. जरा मुलाखतीचे व्हिडिओ शूट करायचे म्हणून जरा एकदम तिळतिळच करतोय त्याला. वाढत ना हा, भाकरी पण आण, आता भाकरी पण आणतो. हा हाय, चालूच आहे व्हिडिओ. हा बरोबर. बरोबर. बघा छोटी राजची छोटी मालकीन. घरात आल्यानंतर पहिला राज भाकरीचा तुकडा आणि तेल त्याला लावतात, त्यानंतरच गोट्यात नेतात त्याला. हातलाव त्याला, डोक्याला हातलाव. नाही मारत नाही तो. इकडं इथं 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 बाबू. पप्पी घे त्याची. घे, नाही मारत नाही तो. घे पप्पी, फोटो काढा पण घ्या. घे पप्पी घे त्याची. त्याचा आवाज येईल आपला त्याचा. आता नेते वाड्यात, तुम्हाला बांधल्यानंतर क्लिप ऍड करतो. इकडे ओढ इकडे ओढ. आता वाड्यात नेते बघा. तिचं नाव काय प्रणव? श्रीषा आता घेऊन जाते बघा राजला वाड्यात. श्रीच्या इथं बघ, ओढ त्याला, ओढ. हा बघा राजची छोटी मालकीन. ये पुढे चल. बाबा निधन झाल्याच्या नंतर एक छोटी मीटिंग घेऊन आपल्या भांगार तसंच तुडीला टाकला, पण काही कारणास्तव ती नशिबाने साथ नाही दिली. पण आता तुमचा पुढचा प्लॅन काय असेल की बाबा रेड्याला मला इथंच टाकायचं आणि हा मैदान शोभेल, त्याच मैदानात आपल्या राजला बघण्यात आवडेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता राजला पण बांधले वाड्यामध्ये. आणि प्रणव दादा तसंच सतीश आभार आहे की व्हिडिओ चांगली काढून दिल्याबद्दल. आणि नेक्स्ट टाइम पण परत येऊ. आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच सांगतो, कारण की राज माराबिरा येत नाही ना, म्हणून डायरेक्ट समोर पण जाऊन आम्ही क्लिप काढल्यात. म्हणजे वाटतो डेंजर तो तसा, पण त्याला माणसांची कशी पहिल्यापासून ओढ आहे ना, म्हणून लहान पोरांना पण नाही मारत. आणि येऊन बरोबर घराजवळ थांबतो. तर राज एक देखणं हत्यार आहे, तसंच पोलादपूरची एक मोठी वस्तू आहे. आणि त्याला आम्ही आज बांधली. आणि आता त्याच्या मुलाखतीची व्हिडिओ होतोय, मालक येतोय, जरा फ्रेश होतोय. फ्रेश झाल्यानंतर व्हिडिओ आम्ही मुलाखती शूट करणार आहोत. शूट केल्यानंतर दाखवतो. आणि आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. काय लवकरच भेटू नवी व्हिडिओमध्ये असं.